राजमान ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सर स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली होंडा युनिकॉर्न गाडी. लगेच आमच्या मेकॅनिकने गाडी जागेवर लावून घेतली आणि कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात करून गाडीचे चेन कव्हरचे दोन्ही भाग काढून घेतले आणि ब्रेक सळी सोडवून चाकाचे नटे लूज करून घेतले आणि ॲक्सेल काढून पाठीमागचे चाक बाजूला काढून घेतले. त्यानंतर चेनचे लॉक सोडवून चेन पण सोडवून घेतली आणि चेनव्हीलचा हाफ पण बाजूला काढून घेतला. त्यानंतर चेनव्हीलच्या हाफवरून चेनव्हील काढून घेतले आणि त्याचे बेरिंग पण बाजूला काढून घेतले. लगेच चेनव्हीलचे लहान व्हील पण बाजूला काढून घेतले आणि चेन बाहेर काढून घेतली. लगेच चेनव्हीलच्या हाफमध्ये बेरिंग ठोकून घेतले आणि नवीन चेनव्हील घेऊन फिटिंग करून घेतले. त्यानंतर चेनव्हीलचा हाफ गाडीला घुसून घेतला आणि लहान व्हील पण फिटिंग करून घेतले. नवीन चेन घेऊन तिला चेनव्हीलवर फिटिंग करून घेतली आणि लॉक करून घेतली. त्यानंतर चेन कव्हरची खालची बाजू घेऊन बसवून घेतली आणि लगेच वरच्या बाजूचे चेन कव्हर पण फिटिंग केले आणि आवळून घेतले. त्यानंतर ओरिजिनल होंडाचे ड्रम रबर घेऊन फिटिंग करून घेतले आणि ब्रेक कॅम बाजूला काढून ब्रेक लायनिंग सोडवले. कॅम ॲडजस्ट करून घेऊन ब्रेक लायनिंग बसवले आणि काढलेला कॅम फिटिंग करून घेतला. त्यानंतर ड्रमला एअर मारून क्लीन करून घेतला आणि त्यावर पॉलिश पेपर मारून घेऊन ब्रेक लायनिंगवर पण पॉलिश पेपर मारून घेतला. त्यानंतर पाठीमागचे चाक बसवून घेऊन फिटिंग करून घेतले आणि चेन सेटिंग करून गाडीच्या सर्वत्र ठिकाणी लुब्रिकेशन करून घेतले आणि गाडी ट्रायलसाठी बाहेर काढून ट्रायल घेऊन काम संपवले. धन्यवाद.